LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण सध्या आहोत शेगाव पंढरपूर जो पालखी मार्ग आहे, या पालखी मार्गावरती आपण उभे आहोत. माझ्या मागे आपण पाहू शकता की कशा प्रकारे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध जे आहे ते भेगा पडलेला आहे. कुठेतरी भक्ती मार्ग हा शासनाने तयार केला होता आणि एक प्रकारे जे भक्ती मार्गावर जे शेगाव पंढरपूरतून पालखी जाते त्या शेगावरून पालखीला येण्यासाठी सुकर व्हावा, त्या ठिकाणी वारकरी अतिशय चांगल्या पद्धतीने रस्त्यावरती जावे अशा प्रकारचा कुठेतरी मानस होता. पण कुठेतरी या ठिकाणी ठेकेदाराने केलेल्या कामाची आपल्याला पावती दिसते आहे की पूर्ण या ठिकाणी अशाच प्रकारे हा जो मार्ग आहे पूर्णतः उखडलेला आहे. आता या मार्गासाठी लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज आहे. वारंवार लोकप्रतिनिधींच्या ह्या बाबी जे आहे ते अनुषंगाने लक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कुठेतरी ह्या बाबी दुर्लक्षित केल्या जातात का? आणि ह्याच मोठमोठ्या भेगा या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहे भेगामुळं. असाच मार्ग लोणार जो मार्ग आहे लोणार मेहकर, त्या मार्गावरती अशाच प्रकारच्या मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि याच पद्धतीनं ही जी परिस्थिती आहे ही आपल्याला दिसते आहे. आज याचाच आढावा आपण LS मराठीच्या माध्यमातून घेतलेला आहे. लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण विचारणार आहोत. पण सलग 3 वेळा या मतदारसंघाचे आमदार राहिलेले डॉक्टर संजय रायमुळकर आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल की रस्त्याला तडे गेलेले आहेत आणि बहुतांश आपण पाहिलं की अनेक वेळा त्या ठिकाणी अपघात घडले. आपण बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित होता आणि सूचना पण केल्या होत्या, काय सांगाल? जो आपला एक माझ्या मंठा ते आपला जो काही शेगाव पालखी मार्ग आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी काम झाले. एक मुळे कंस्ट्रक्शन आणि एक खान कंस्ट्रक्शन अशा 2 एजन्सीला ते काम मिळालं होतं आणि EPC टेंडर आहे, बांधा वापरा हस्तांतरित करा. आणि त्या पद्धतीनं ते काम करत असताना एक तर बल्कमध्ये एवढे कामं त्यावेळेस मंजूर झाले आणि ह्या एजन्स्या यांनी जे कामाला सुरुवात केली आणि त्या टेक्निकल बऱ्याच आता एक अधिकारी बी जे होते त्यांच्यावर सुपरविजन जी होती ती जे सुपरविजन करणारे होते ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे अधिकारी होते आणि त्यामुळं यांनी यांच्या सोयीनुसार त्यावेळेच्या बिल रेकॉर्ड असेल कामं असतील करण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या ठिकाणी ब्लॅक सॉईल होती त्यांनी त्या ठिकाणी डीप जायला पाहिजे होतं. पण तशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी जिथं अडचणी आल्या तिथं आमचे वादही झाले, तिथं कामही आपण बंद केलं. पण तो पर्यायानं नंतरची जे काही परिस्थिती या रस्त्याची उद्भवली, बऱ्याच ठिकाणी ब्रिजवर मोठ्या गाडी जंप होते असेही प्रॉब्लेम झाले, त्याचे अपघात झाले आणि बऱ्याच ठिकाणी आता रस्त्याला मोठमोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत. तसं आम्ही वेळोवेळी पाठपुरावा माननीय केंद्रीय मंत्री महोदय, मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला आहे. संबंधित विभागाच्या मंत्री महोदयाबरोबर मी तक्रारी केली आणि आता त्यांनी थोडे जे खराब पॅच आहेत ते काढण्याचा कामाला सुरुवात केली. परंतु रस्ता एवढा खराब झाला आहे, बरेच या ठिकाणी रस्ता बराच करावा लागणार आहे अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे. म्हणून आता वेळप्रसंगी या अधिकाऱ्याच्या आणि संबंधित मंत्री महोदयाच्या कानावरती आपण हे टाकू आणि त्याच्यातून जर लवकरात लवकर सुधारणा झाली नाही तर भविष्यामध्ये एक मोठं आंदोलन या संदर्भात उभं करून तो रस्ता दुरुस्त करून घ्यावा लागणार. भविष्यात मोठं आंदोलन करून त्या ठिकाणी तो रस्ता दुरुस्त करून घ्यावा लागणार असं माझे आमदार डॉक्टर संजय रायमुळकर यांनी सांगितलेलं आहे. निश्चितपणे रस्ता अतिशय खराब झालेला आहे, त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन जो लोकांचे जो रस्ता आहे तो सुरळीत करून द्यावा एवढीच मागणी LSच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. LS मराठीसाठी गणेश सावडकर, मेहकर, बुलढाणा.